आणि मेहंदी अशी रंगत चालले. मेहंदी रंगते हे बघ. सकाळी बोलतो मेहंदी रंगत नाही, रंगते मेहंदी. पूर्ण माखवलं यार मला. आणि पूर्ण काय काय केलं हे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये. आपल्या महाराष्ट्राचा तुमचा वैभव घेऊन आला एक नवीन व्हिडिओ. आपल्यासोबत आहे अंकित. बाबूकडे बाबू हायकर. तर आज आहे माझी काय हळद. काल झालं उठणं लावून झालंय. घसा घासलंय. आणि रात्री आम्ही मेहंदी काढली तेव्हा दिसेल. आणि आता सकाळ झाली. आता सकाळची हळद लागेल. आमच्याकडे कोकणामध्ये वेगवेगळी पद्धत आहे, तुमच्याकडे बहुतेक वेगळी असेल. सकाळी थोडी हळद लावली जाते आणि संध्याकाळी मग 7 नंतर हळद लावून मग नाचणं गाणं वगैरे ते धमाल मस्ती तुम्हाला सगळे या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर आपण आता शॉर्ट व्हिडिओ बघूया आणि माझ्या व्हॉइस ओव्हरने पुढची सगळी माहिती मिळेल. अंकित सगळं व्हिडिओ शूट करणार आहे. मांगे आणि स्वप्न गेला चिकन आणायला. चला तर मग आजचा व्हिडिओ चालू करूया. देवकी गावामध्ये हळदीचं आमंत्रण देऊन आली. मी सुद्धा मस्त असा हळदीसाठी रेडी झालो होतो. पाठ ठेवण्यासाठी काकींनी मस्त अशी रांगोळी काढली होती. ही आहे माझी सख्खी मावशी आणि आजी. मस्त हळदीसाठी तयार. मी बुद्धांची पूजा करून घेतली. तथागत भगवान गौतम बुद्ध. पूजा झाल्यानंतर मी बाहेर आलो तर मावशी मस्त अशी नटून थटून मिरवत होती. का नाही मिरवणार, सख्ख्या बहिणीचा मोठा मुलगा तो. इकडे फोटोग्राफर सुद्धा तयारीत होते. माझ्या सख्ख्या मोठ्या मामीने माझं औक्षण केलं आणि हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. बाजार बघितला बाजार. हळद जो लागले नाही लागेल आता थोडासा. काकींनी हळदीची 5 बोटे लावून हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. आणि शेवटी दिवस तो आला ज्या दिवशी मला हळद लागली. हळदीसाठी सगळे सोयरे नातेवाईक सगळेच आले होते. आत्या काकी मोठी आई मावशी सगळ्या मिळून मला हळद लावायला चालू केली. हा दिवस अविस्मरणीय माझ्यासाठी आणि सगळ्या कुटुंबासाठी होता. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या हळदीची गोष्ट सांगणार आहे. ही आहे माझी आजी म्हणजे मम्मीची आई आणि ही पप्पांची आई. ह्या सगळ्या माझ्या काकी ज्या गाणं गात आहेत. हळदीचा कार्यक्रम कोकणामध्ये वेगळ्या पद्धतीने केलं जातं. आमच्या इकडे बौद्ध पद्धतीने काही गोष्टी बंद केल्यात तर काही चालू आहेत. परंपरानुसार सगळं काही बदलत असतं. हे आहे माझं आजोळचं कुटुंब. तर आत्ता लागले सकाळची हळद आणि मस्त गचगचीत अशी हळद लावून टाकले. तर एक बोलले की हे तेळामध्ये जर तो काय म्हणतो कुंकू लावला तर मग तो असा होणार, तो तेच झालंय. तर आता सांगितलं आमचे फोटोग्राफरने की असं काय करू नको. पण आता बघूया ते जाईल का नाही, कारण आता संध्याकाळी परत लागणार आहे. आणि मेहंदी अशी रंगत चालले. मेहंदी रंगते हे बघ. सकाळी बोलतो मेहंदी रंगत नाही, रंगते मेहंदी. इकडे मंग्या इकडे कुठे गेला. अरे पण तुम्ही चिकन खाणार, आम्ही चिकन नाही खाणार. ऐसा कैसा चलेगा. नाही लग्नात पण चिकन नाही खाऊ शकत. नाही तुम्ही लोक खा, आपण नंतर माझ्या ऑब्विसली लग्नानंतर खाणार आहे. आणि सगळं पुन्हा लग्नाची फोटोग्राफी आपला विनोद भाऊ करतोय. विनोद वेडिंग फोटोग्राफर आहे आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देतो. आणि तुम्हाला व्हिडिओ पण बघायला मिळतीलच. नक्की कॉन्टॅक्ट करा, त्याला बुक करा. मस्त फोटो काढतो पोरगा. चला मग बाय. अरे बाप रे बरं. तर आत्ता मस्त असे फोटो काढून झालेत आणि समृद्धीचे पण फोटो बघितले. आता त्यांनी दाखवले मला, कारण तोच तिकडे होता आणि सकाळी इकडे फोटो काढायला आला. आणि मग मस्त असे फोटो आहेत. आपण पण त्याच्यापेक्षा चांगले फोटो काढू. त्या नेटवर्कमध्ये घेऊन जा. तर चला मग बिहाइंड द सीन पण अंकित शूट करणार आहे आणि मोबाईलमध्ये मंग्या करणार आहे.
तर आता संध्याकाळची धमाल बघू. आता दुपारी काय मी व्हिडिओ नाही करणार आहे, कारण संध्याकाळी 5 वाजता नवरदेव असं आमच्याकडे पद्धत आहे की घरोघरी जातो नाश्ता करायला वगैरे, काय रुकवात असते ती. त्याच्यानंतर मग घरी येऊन मग रात्रीची धमाल चालू आहे. चला मग डायरेक्ट संध्याकाळी भेटू. हळदीच्या कार्यक्रमात मस्त असा चिकन बिर्याणीचा बेत होता. चिकन बनवायला आम्ही बाहेरूनच माणसं मागवली होती, जेणेकरून घरातले आणि इतर नातेवाईक मज्जा करू शकतात. पण ह्या बिर्याणीच्या वासाने माझ्या तोंडाला मात्र पाणी येत होता, म्हणून आरशासमोर येऊन गप पाणी गिळून घेतलं आणि बिर्याणीचा ताट सोडून मी हळदीच्या पाटावर येऊन बसलो. आमच्याकडे दिवसभर हळद लावली जाते. खूप ठिकाणी हा प्रकार चालतो, म्हणजे लोक लांबून लांबून येत असतात. सगळ्यांना संध्याकाळी यायला जमत नाही, म्हणून काही लोक सकाळी भेट देतात. म्हणून ही हळद दिवसभर चालते. अरे यार, हळद लागली, हळद मस्त अशी हळद लागले आणि पूर्ण माखवलं यार मला. आणि पूर्ण काय काय केलं हे, अरे तेव्हा पूर्ण असे हात पूर्ण भिजवलाय. अनुभव भारी आहे, पण दिवसभर हळदीसाठी बसावं लागतंय, कारण लोक रनिंग येत आहेत आणि जेवून जात आहेत. आज मस्त अशी बिर्याणी केलेली, तर इकडे असं इथे बिर्याणी बनते मस्त. आता रात्रीसाठी पण बिर्याणी आहे, दुपारसाठी पण बिर्याणी होती. इकडे पप्पा आहेत आणि पाहुणे एवढे आलेत ना पाहुणे की अरे हाय, अरे लपते का तू, लपते तू, येऊ शकतेस, हाय कर. कुठे चालले तू? मलाच बघायला. शोध, मला हे काढायचं आहे असं पूर्ण, तर ते कसं निघेल काय माहितीच नाही आता. त्यामुळे बिर्याणी एक नंबर केलेली. सीन असं झाला की मला बिर्याणीच नाही खायला दिली यार, कारण मला म्हणतात की तुला व्हेज खावं लागेल 2 दिवस. आणि म्हणजे माझ्या हळदीची बिर्याणी यार मीच खाणार नाही आहे, म्हणजे ठीक आहे असं वास येत मला टेम्पटेशन होतं. तर मी फक्त अरे यार जाऊ दे, लग्नाचं घर आहे आणि आवाज खूप राहील, भेटू नंतर. नमस्कार मंडळी, आणि आता आपण चाललो आहे रुकवतच्या कार्यक्रमाला. हा बघा वैभव इकडे चालू आहे शूटिंग. तर त्या फोटोग्राफर विनोद जाधव, राईट, विनोद जाधव विजय. कशी पोज देऊन वैभव उभा आहे बघा. तर आत्ता झाले संध्याकाळ आणि मी झालो तयार. पूर्ण 17 नंतर दाखवतो. आता न्याहाळा नाही, कशाला जातात रुकवतीला, काय बोलतात त्याला, नाही न्याहाळे बोलतात ना, रुकवत. अच्छा, न्याहाळी बोलतात ते. न्याहाळीला चाललोय, म्हणजे रुकवत आमच्याकडे कोकणात एक प्रकार आहे. आता तिकडे सगळं चाललोय. अंकित रेडी आहे, येल्लो. आता हा कंटिन्यू ना कुर्ता शेवटपर्यंत हळदीपर्यंत. आणि आता मी व्हाईट कपडे घातलेत, नंतर चेंज करण्यात सगळे हळद अशी लागले, पण थोडी थोडी काढायचा प्रयत्न केलाय. तर जाऊया आता. कशाला वेडा आहे का रे आपल्या याला वरती ते पकडायला आपल्याला हे लागेल, पडदा लागेल. पडदा ओढणी घेतात, काही असो, ओढणी घेतात. ओढणी घ्या, पडदा घ्या, काय पण घ्या, पण घ्या. चला मी काय बोलतो, टॉवेल घेऊया तुझा. टॉवेल घ्या. हे प्रफुल चल, चल ना लवकर, जायचंय. चल रुकवतीला. प्रफुल अरे चल लवकर. चहा पाहिजे, चला. ए चाय दे, चाय. मम्मी त्या फोटोग्राफरला चाय दे. दोघं बोलत चाय देता, आम्ही निघतो लगेच. अरे ये, राजदीप आलाय मुंबईवरून, मामी आहे. कसं वाटतंय? एकदम मस्त. भावाचं लग्न आहे, कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय. मस्त वाटतंय. घरी बघायचंय काय मावशी. चला चाय घेऊन जाऊ, चला. आत्ता वाजले संध्याकाळचे 5. आत्ता नवरा निघालाय रुकवातीसाठी. चला तर मग आता ही रुकवात एन्जॉय करूया.
मोठ्या भावाच्या हळदीला तुमच्या मजा येत आहे आणि तुमच्या बोलणार आहे भावाच्या हळदीत. मे महिन्यात गेला ते ठरवलेलं नव्हतं ना आम्ही. ते ठरवलेलं नव्हतं पण सारावलं. हे दाबा. अबे ह्याच्यात काय ना सिनेमॅटिक. हा बरोबर. आता वाजवायचा. आमच्या गावाकडील बौद्धवाडीमध्ये एक बुद्धविहार आहे. हे खूप जुनं बुद्धविहार आहे. इथेच आम्ही खूप काही शिकलो. पूजापाठही इथेच केली. म्हणून जाता जाता बुद्धांचा आशीर्वाद घेतला आणि पुढच्या वाटचालीसाठी निघालो. तर आत्ताच आमचं नेहाळ की काहीतरी करून झालंय. त्याला रुकवत म्हणतात आमच्याकडे. कसं वाटलं मंग्या? खूप मजा आली. मी तर तू कधी नव्हतो. असं पाहिलं कधी तू? नाही पाहिला पण नव्हता आणि पकडलं पण नव्हतं ते. हा. काय ते पहिल्यांदा मंग्याने पण पकडलंय. अंकितने मंग्याने पूर्ण रुकवत फिरत पर्यंत गावामध्ये बघितलं. ते तुम्ही आता व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल. म्हणजे आमच्या कोकणात तरी अजूनपर्यंत ही पद्धत काय गेलेली नाहीये. पण मे बी जाऊ शकते काय माहित नाही. कारण संस्कृती सगळे बदलत असतात. पण कोकणातल्या हळदी तुम्हाला बघायला मिळते कारण त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कव्हर अप होत आहेत. तर नक्की सांगा तुम्हाला कसं वाटतंय आणि पुढचे जर लग्नाचे व्हिडिओ जरी बघायचे असेल तरी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही ते पण व्हिडिओ बघू. आता मंगे कुठे आहे? Sorry, अंकित अंकित कुठे आहे? अंकित आहे वरती काम करतोय. अंकित वरती काम करतोय. हा. आता पोरं दमलेत. आता थोडा आराम करून हळद लागणार आहे. हळदीला तर एक नंबर मजा येणार आहे. आधीचे व्हिडिओ तुम्ही बघालच. सगळी सोय केलेली आहे. Yes. पण आम्ही पित नाही. त्यामुळे ठीक आहे. ठीक आहे, चला तर मग चालतं तर काय भेटू. मग आता समृद्धीची हळद काल लागली. आज आमच्या त्यांनी एक दिवस ब्रेक घेतलाय. हो तर त्याचे काही फुटेज भेटले तर मी तुला दाखवीन किंवा ती तिच्या नवीन चॅनल जर काढणार असेल तर तिथे भेटेल तुम्हाला. तिथे भेटेल. हो. चला तर मग जाऊया. काय हे काय रे? काळीच पेठ आहे म्हणजे कोंबडीचा कालीज पेटा. अच्छा